पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता काय आसवांचा पूर वाहणार आहेस की काय 15 दिवस सासू दिसणार नाहीये म्हणून? बरे झाले की तिचे गोडगोड बोलणे ऐकून कान किटले होते माझे। जरा कोणाला शिस्त लावायला गेली की आली आडवी मोठेपणा दाखवत। पण आता माझ्या तावडीत आहेस तू आणि तुझी सासू नाहीये काही दिवस तुझी बाजू घ्यायला। तुझा अगोचरपणा इथे नाही चालायचा सांगून ठेवते। आता मान खाली तोंड गप्प आणि जे सांगेल ते सगळे निमूटपणे ऐकायचे कळले? नाहीतर गाठ माझ्याशी आहे। नाही, यावेळेस नाही घाबरणार मी। नाही 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 घाबरणार नाही मी। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनहारी अंजनी सूत रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बरे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवदायका दिनानाथ हरिरूपा सुंदरा जगदांतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूला लेपना लोकनाथ जगन्नाथ प्राणनाथ पुरातना पुण्यवंता पुण्यशीला राम 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 राम। शेवटी कुळाला बट्टा लावून गेली। तिला आणि प्रभाकराला जीवे मारणार होतात ते कृत्य कुळाचा उद्धार करणारे होते का? विधवेने धर्म बुडवण्यापेक्षा मरण पत्करावे। शास्त्राचे लिहिले तसे वागता येत नसेल ना तर तिला जगण्याचा काही एक अधिकार नाहीये का? तुझ्या नवऱ्याने पहिली गेल्यावर दुसरी आणि दुसरी गेल्यावर तुला तिसरेपणावर केली ते चालले आणि विधवेने मात्र एक नवरा गमावल्यानंतर दुसरे लग्न करू नये हा कुठला न्याय? तिने मात्र अलवण नेसायचे शिळे पाके खायचे जमिनीवर दिजायचे केशवपन करायचे जे जे अनैसर्गिक आहे ते सगळे करायचे फक्त दुसऱ्यासाठी राबायचे सारी लपाडी आणि ढोंगीपणा। बरे झाले प्रभाकर आणि नर्मदेनी हिम्मत दाखवली। मी तर देवाकडे प्रार्थना करीन की साऱ्या तरुण विधवांना अशीच हिम्मत येवो। अहो तुम्हीच जर असे बोललात तर झालेच कल्याण। सगळाच भ्रष्ट कारभार हे नाही हो खपवून घेणार। सावध व्हा आणि ओठ शिवा नाहीतर जगणे मुश्किल करतील तुमचे। नवऱ्याच्या मनातले बोलून दाखवतेस की काय? माझ्याकडे नाहीये एवढी साधना। मनकवड्या अंतर्यामी सगळ्या तुम्ही काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या। आम्हाला नाही झेपायचे हे सारे। आम्ही आपली साधी माणसं आम्हाला वर्तमानात जगायचे। तुमचे बरे वर्तमान सोडून भूतकाळाच्या शिदोरीवर भविष्याचे मांडे बांधताय। आम्हाला आमचे संसार टिकवायचे आहेत। संसार टिकवण्याच्याच गोष्टी करतेय मी। विधवेचं जिणं काय आहे हे अनुभवलंय मी आणि ते माझ्या पोटच्या पोरीच्या नशिबात येऊ नये म्हणून जीव तिळतिळ तुटत होता माझा। बरेच झाले नर्मदा प्रभाकर सोबत गेली
ज्या दिवशी ती दोघं नवरा बायकोच्या स्वरूपात माझ्या समोर येतील ना, तो सुदिन असेल माझ्यासाठी. वा, छान. मी तर म्हणेन त्या दोघांनी इकडे येऊच नाही. आले तर सोबत वावटळ घेऊन येतील आणि या घराला पाला पाचोळ्यासारखे उडवून लावतील. नवमतवादाची वाळवी परंपरेचा सगळा वृक्ष पोखरून काढेल. त्या आधीच तिला आवर घालायला हवा. धड ना इकडे धड ना तिकडे अशी अवस्था होईल. त्या आधीच मुळासकट तिला पाणी. अहो काय झाले आजोबा? थांबा, पाणी देते. हळू. तुम्ही इथे स्वस्त बसा, मग मी तुमच्या ना नसा दाबते, म्हणजे तुम्हाला बरे वाटेल. थांबला की गो खोकला. कुणी शिकवले तंत्र तुला? माझ्या मोठ्या आजीने. तिने मला बरेच काही शिकवले आहे. मला सगळंच कळले नाही, पण माझ्या हे लक्षात आले, आपल्या देहात अशा असंख्य नाड्या असतात ज्यातून आपला प्राण वाहतो. त्यात अडथळा आला की काहीतरी होते आणि मग आपण डोके चेपतो, पाय चेपतो. त्याचा अर्थ तोच. काही काही बिंदू आहेत माझ्या लक्षात, पण आग सोमेश्वरी नि बंबरामेश्वरी असे असते कधी कधी. म्हणजे खोकला घशात नि बिंदू हातात. मौजच आहे ना? हो, मौज आहे खरी. बाजीकडून तू सगळं शिकून घे. हो बरे, तुला घरी जायचे आहे का? अगं सुलोचना गेली आहे पुण्यास. रघुनाथास सांगतो, तो सोडून येईल. जा हवे तर आईकडे. एक विचारू? तुम्ही रागवणार नाहीत ना? विचार. आहोंना जेवण द्यायला जायचे आहे ना, तर नानू भाऊजी जाणार आहेत. मीही जाऊ का त्यांच्या सोबत? म्हणजे तिथूनच मी माझ्या घरी जाईन, आईकडे. ठीक आहे, जा. पण तुझा नेहमीचा अगोचरपणा करू नकोस. नाही करणार. जा. हो, आलेच मी. इतकी का फसगत होते दरवेळी? बयो म्हणतात मनाचे करावे. मी मोठ्या निग्रहाने मनाचे केले तर घरचे माझे पाय ओढतात. सारे बाजूला सारून पुण्यास गेलो तर काका आजोबांनी पकडून आणले. देवल माझे मित्र, पण त्यांनी घरीच जायचा उपदेश केला. राग येतोय मला, सगळ्यांचा पण आणि स्वतःचा पण. किती प्रयत्न केला तरी भीती वाटतेच. एका बाजूने भीती तर दुसऱ्या बाजूने भावनिक दडपण. मला खूप काही करायचे आहे, पण का नाही होत माझ्याकडून? का मला भीती वाटते? का मला भावनिक दडपण येते आई, अप्पा, काका, आजोबा या सगळ्यांचे?
बाळकृष्ण दादासारखे निधड्या छातीने मलाही वागायचे आहे. काही लोक उपजतच शूर असतात का आणि काही घाबरणारे असे असते का? चला निघूया. आहो ना, भूक लागली असेल ना, ते वाट पाहत असतील. चला. थांबा. काय रे नानू, जेवण घेऊन चाललायस ना सदाकडे? हो. मग ही कशाला हवी आहे बरोबर? मिरवायचंय तिथे? काही गरज नाहीये. नानू, तू एकटाच जा. आहो पण तुला जाता यायचे नाही यशोदे. बरे, मग मी तसे त्र्यंबक आजोबांना सांगून येते. काय? माझी तक्रार करणार आहेस तू? जा कर. तुलाच ओरडा बसेल. मुळी तुला शिस्त लावण्याचे अधिकार त्यांनीच दिलेत मला. आणि हे बघ, उठसूट मोठ्या माणसांसमोर असे जाऊ नये. बरे, मग हेही त्यांना सांगून येते, कारण त्यांच्याकडूनच जेवण घेऊन जायची परवानगी घेऊन आली ना मी. तू सांगणार आणि मी ऐकणार. माझ्याजवळ थापा मारलेला चालणार नाहीत यशोदे. नाही काकू, खरोखरच आजोबांनी परवानगी दिली आहे. मग काय करू? सांगू का आजोबांना? बरे बरे ठीक आहे, आज जा. पण नंतर तुला माझीच परवानगी घ्यावी लागेल हे लक्षात ठेव. तुझ्या सासू सारखी गोडाची नाहीये मी, तिखट जहाल आहे मी. काकू, जरा खाली वाकाल? हो गो बाई, आता मारतेस की काय मला? नाही नाही, खाली तर वाका. मला गोडा इतकेच तिखटही खूप आवडते. काय अगोचर कार्टी आहे ही? अगोदर नव्हे, धीट आहे धीट. तुझे चुंबन घेतले तिने. आहे कोणाच्यात हिम्मत? काय करताय तिकडे? आलो आलो आलो. वहिनी, तुम्ही गोदा काकूंचे मन छान वळवले. काय झाले? थांबलात का? मी काय म्हणतो यशोदा वहिनी, तुम्ही लग्नाआधी कशा धीट आणि हुशार होतात, तशा आता पण आहात का? हो. काय सांगता? म्हणजे तुम्ही सदाभाऊकडे एकटीने जेवण घेऊन जाऊ शकता? हो, जाईन. वा, म्हणजे ठरले तर आता तुम्ही एकटीने हे जेवण घेऊन जाऊनच दाखवा. हा हो, चालेल. हा, हे घ्या. हा, द्या. पटवर्धन काका आहेत का? नाही, काही काम होते का? हो, तुझ्याकडे. ईश्या, अगं बाई, गाढ झोप लागली वाटते आहोंना. पण मला एक कळत नाही,
एवढे भरलेले घर असून आहोंना कैद्यासारखे कोंडून का ठेवतात? का अशा शिक्षा करतात मोठी माणसे लहान मुलांना? माणसाने मनातले बोलूनही दाखवायचे नाही का? नुसते मत सांगितले तर एवढी मोठी शिक्षा? आहो आहो उठा ना, मी जेवण आणले आहे तुमच्यासाठी. तुम्हाला भूक लागली असेल ना, मी पानं वाढायला घेते. उठा ना, आहो उठा ना. आहो बोलत का नाहीयेत? आहो आहो उठा ना, आहो उठा ना, आहो उठा ना, आहो आहो उठा ना, आहो आहो काय झाले? उठा ना, आहो कोणी आहे का? बघा ना, आहो ना काय झाले? आहे का कोणी? आहो आहो उठा ना, उठा ना, उठा ना, आहो आहो कोणी आहे का? कोणी आहे का इकडे? आहे का कोणी? आहो उठा ना, कोणीच बाहेर दिसत नाहीये. आहो उठा ना, आहो काय झालंय तुम्हाला? आहो आहो उठा ना, आहो आहो काय झालंय? आहो आहो उठा ना, आहो आहो अहो जा की, आता बाबा येतील. मला जा म्हणतेस? बाबू असता तर म्हणाले असतेस असे? बरे ऐक, त्या बाबूने निरोप पाठवलाय पुण्याला जाताना. पुण्याहून आल्यावर तो तुला भेटणार आहे म्हणतो. कर्म. काही नको. तुमच्या भावाला सांगा माझी तुमच्यावर माया आहे. खरे? सुशिले, जागी आहेस ना? पाणी दे मला. पाणी बाबा. दे दे. आजोबा, आजोबा, अहो अहो बेशुद्ध पडले शेतावरच्या खोलीत. काय? हो, अहो ना शिक्षा म्हणून तिकडे कोंडून ठेवले. मी जेवण द्यायला गेले तर अहो बेशुद्ध पडले होते. ठीक आहे, आपण जाऊया. चल तू माझ्या. नको थांबा, तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. अगं पण सुशिले, मी येतो जाऊन. हो बाबा. गेले? अहो ते बेशुद्ध पडलेत ना, जा की तुम्ही. कशाला? सदाभाऊ म्हणजे तापच आहे डोक्याला. घाबरून बेशुद्ध पडला असेल. भित्री भागूबाई. बरं, आता पटवर्धन काका गेलेत तिकडे, तेच सर्व बघतील. तसंही ते 2 घटका काही आता येत नाहीत. तेवढाच आपल्याला निवांत वेळ. सुलोचना गेलीये पुण्याला. वेळेवर पोचते की नाही कुणास ठाऊक. तसं बाळणपणाला अजून लीलांबरीला वेळ आहे. सुभान्या म्हणत होता खूप खूप अशक्त झालीये म्हणे. 11वं बाळणपण आहे ना. आता काही महिनाभर येत नाहीत जाऊबाई. मलाही तसंच वाटतंय. आता त्या नाही येत ना, तर यशोदेने मामांजींचा पदर धरलाय. ही अशी सूड दिली ना तर डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाही ती. मला तर अजिबात पटलेलं नाहीये.
मामांजींनी तिला शेतावरच्या खोलीवर जायची परवानगी दिली ते. नाही तर काय, नानूला एकट्याला जायला काय झाले होते? अगो जेवण द्यायला तर जायचे. ही कशाला गेली बरोबर? गेले असेल सदाला धीर द्यायला. घाबरतो ना तो. हो. आता कुकूला बाळ आहे का ते जाऊन कडेवर घ्यायला? मग शिक्षेला काय अर्थ आहे सांग? चटका लागला तरच शहाणपण येणार ना. आजी आजी अगं काय झाले? मला तुम्ही मोठी माणसे अजिबात